तर इलेक्ट्रिसिटी बिल जर तुम्हाला लाईट बिल पे करायचं असेल तर लाईट बिल तुम्ही कसा पे करणार आहे तर या सेक्शनमध्ये आपण बघू शकतात. इथं जे लेफ्ट साईडमध्ये जे आपली सर्व्हिसेस दिसत आहेत त्या सर्व्हिसेस पैकी थर्ड नंबर ऑप्शन आहे बिल पेमेंट्स. त्या बिल पेमेंट्स ऑप्शनला जर तुम्ही क्लिक करतायत तर पहिलंच ऑप्शन तुम्हाला येते इलेक्ट्रिसिटी बिल. तर इलेक्ट्रिसिटी बिलवर जर मी क्लिक केलं तर माझ्या समोर एक बिल पेमेंटचे ऑप्शन येणार आहे. यामध्ये बघा पहिले जे व्हाईट कलरचे जे स्ट्रीप तुम्हाला दिसत आहेत यावर क्लिक करून आणि तर जे ब्लॅक कलरची स्ट्रीप आहे ते सर्च ऑप्शनसाठी आहे. त्याच्यावर क्लिक करून मी सर्च करणार आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन जे आहेत ते आपण त्याला सिलेक्ट करतोय, कारण की बेसिकली महाराष्ट्रामध्ये जे आहे ते तुम्हाला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डच प्रोव्हाइड करतोय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कंझ्युमर नंबर टाकायचा आपल्याला, कंझ्युमर मोबाईल नंबर ते तुम्ही तुमचा टाका, कस्टमरचा टाका, दोन्ही चालते. दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहे. कंझ्युमर नंबर जे इलेक्ट्रिसिटीचा कंझ्युमर नंबर असतो तो टाकायचा तुम्हाला. देन इथं टी पिन विचारतोय. टी पिन म्हणजे ट्रान्झॅक्शन पिन, जे स्टार्टिंगच्या सेशनमध्ये आपण 4 अंकी पिन क्रिएट केलता तो टी पिन विचारतोय. आणि त्याच्यानंतर इथं बघा वॉलेट कलरमध्ये फेच म्हणून लिहिलेलं आहे. माऊसचा मुवमेंटला बघा, त्या फेच या ऑप्शनला क्लिक करा. फेच या ऑप्शनला जसं तुम्ही क्लिक करतायत तर तुमच्या समोर त्या इलेक्ट्रिसिटी कंझ्युमर नंबर रिलेटेड बिल समोर येणार. जसं की इथं कंझ्युमरचं नेम आलेलं आहे, दाभाडे शोभा किशन. ड्यू डेट कधीची आहे तुम्ही इथं बघू शकताय की इथं ड्यू डेट जी आलेली आहे 4 फेब्रुवारी 2026 आलेली आहे. बिल जनरेट कधी झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकतात, 15 जानेवारीला बिल जनरेट झालं आहे. आणि बिलचा अमाऊंट आहे 2430 रुपीज. इथं फक्त ईमेल आय डी टाकायचं तुम्हाला. टी पिन ऑलरेडी दिलेला आहे. अँड पे नाववर क्लिक करा. जसं तुम्ही पे नाववर क्लिक करणार आहे तुमच्या मेन वॉलेटमधनं 2430 रुपये अमाऊंट मायनस होणार आहे. कमिशन वॉलेटमध्ये ह्याचं जे कमिशन आहे ते जमा होईल. आणि बिल पेमेंटचा एक बेस्ट पार्ट हा असेल की इलेक्ट्रिसिटी बिल इथं इन्स्टंटली रिफ्लेक्ट होते. म्हणजे इन्स्टंटली तुम्हाला त्याच्या बिल पावती पण येणार आहे, तुम्ही कस्टमरला पण प्रोव्हाइड करू शकता, त्याचा प्रिंटआउट पण काढू शकताय. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल पे करू शकताय.